राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत आता मिळू लागलेत. परवा निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यादी आपल्या वेबसाईटवर टाकल्यानंतर त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर कोणत्याही पदाचा उल्लेख नव्हता. मीडियातून या बातम्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही टायपो मिस्टेक असल्याचं सांगितलं. लवकरच चूक दुरुस्त होईल असं सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकवर गेले आणि पुन्हा एकदा पटेल तटकरे अजित पवार गटातून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू झाल्या. ते शरद पवारांशी हातमिळवणी करतील असंही सांगितलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य करून यात मोठी भर घातली आहे. ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे 22 आमदारांना घेऊन भाजपात जातील. ते सांगत असताना त्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांचा नामोल्लेख केला. आता इतरही काही जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपात जाऊ पाहणारे हे आमदार नक्की कोण? खरंच भाजपा त्यांना आपल्यात घेईल का? हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेऊया. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. काल सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या भेटीचं कारण सांगताना सुनील तटकरे यांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले, काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती. त्याकरिता ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं प्रयोजन होतं, परंतु मधल्या काळात वेळ काही जुळून येत नव्हता. ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. तसा कुठलाही उद्देश या भेटीचा नव्हता. गेली 6 दशकं साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचं योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडचा समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे असं तटकरेंनी म्हटलंय. या भेटीनंतर बुधवारी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला. ते म्हणाले, 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधून लढणार आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचा आमदार सुनील शेळके पुढची निवडणूक भाजपमधूनच लढणार आहेत. रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर सुनील तटकरे म्हणाले, मी रोहित पवारांच्या मताला किंमत देत नाही असं म्हणून सविस्तर बोलणं टाळलं. त्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके मैदानात आले. त्यांनी रोहित पवारांच्या आरोपावर तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काही महिन्यापासून पाहत असाल रोहित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटं बोलून जनतेला फसवत आहेत. आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी रोहित पवार वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. बारामतीत जी पोटनिवडणूक झाली त्यात काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट त्यांनी धरला होता. ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं का? 2029ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उभा राहण्याचा प्लॅन करत आहेत. ते आम्हाला माहीत आहे. हे आम्ही बोलून दाखवत नाहीत. पण रोहित पवार वक्तव्य करून पक्षामध्ये चलबिचल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काहीही फरक पडणार नाही असंही शेळकेंनी म्हटलंय. पण मागेच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही मदत लागत असेल तर ती आम्ही नक्की करू असंही फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यामुळे जोपर्यंत महायुतीचं सरकार सत्तेत आहे तोपर्यंत तरी राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपात प्रवेश मिळणार नाही. हे आजचं राजकीय गणित आहे. पण भविष्यात असं काही घडलंच तर कोणते नेते भाजपात जाऊ शकतात याची एक यादी सोशल मीडियावर फिरते. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांची नावं आघाडीवर आहेत. भुजबळ हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून योग्य सन्मान राखला गेला नाही तर ते भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यांच्या भाजपा प्रवेशाने नाशिक भागात भाजपची मजबूत स्थिती असणार आहे. दुसरं नाव आहे धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फार पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत. मुंडे यांना अनेक प्रकरणातून सही सलामत बाहेर काढण्यात
फडणवीसांनीच मदत केली आहे. आताही मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव येणार नाही याची सर्वतोपरी काळजी फडणवीसांनी घेतल्याचं बोललं जात आहे. मुंडेंना मंत्री करण्यापासून ते त्यांचा राजीनामा घेण्यापर्यंतची सगळी सूत्र फडणवीसांनीच फिरवली होती. धनंजय मुंडेंकडे ओबीसी वर्ग आकर्षित झालेला आहे. मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेण्याची ताकद मुंडे आणि भुजबळ यांनी पहिल्यापासून ठेवली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आगामी काळात भाजपमध्ये दिसले तर आश्चर्य वाटू नये. बाकी आदिती तटकरे ह्या सुनील तटकरे जिकडे जातील तिकडे दिसून येतील. तर सुनील शेळके यांच्यासारखे अनेक आमदार आता राजकीय गॉडफादरच्या शोधात आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोडले तर कोणत्याच पक्षात राजकीय भवितव्य बदलवतील असे गॉडफादर उरलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला भाजपात जाण्याची घाई आहे. इकडे राष्ट्रवादीत पार्थ पवार यांचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप राहिला तर ज्येष्ठ नेते राजकीय आत्मसन्मानाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकू शकतात. सध्या तरी तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार ह्या देखील पक्षांतर्गत खतखत दूर करण्यात अपयशी ठरल्याचं दिसतंय. बाकी या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणकोणते नेते भाजपात जाऊ शकतात? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक, इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.